बातमी नांदेडमधून। नांदेडचे ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख गौरव कोठागिरेंचं अपहरण आणि पाऊण तासात सुटका करण्यात आली आहे। पोलिसांनी नाकाबंदी करताच पाऊण तासात त्यांची सुटका झाली आहे। पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोठेगीर यांचा जीव वाचलेला आहे। गौरव कोठेगिरेंकडून इतवारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। प्रताप चिखलीकरांवर दहशत निर्माण केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। अपहरणाचं कारण आणि अपहरणकर्त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। गौरव कोटगिरी म्हणून पीडित व्यक्ती इथे आले होते। त्यांनी अपहरणाची तक्रार दिली आहे। त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत। कुणाबद्दल तक्रार दिली आहे? राजकीय हेतून झालाय का आर्थिक व्यवहार त्यांची देवाणघेवाण झाली? सद्यस्थितीत त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या गुन्ह्याचं खरं कारण काय आहे याचा शोध आम्ही तपासात घेऊ। या फिर्यादीमध्ये पिस्टलचा उल्लेख करण्यात आलेला आहे। फिर्यादीमध्ये सध्या तरी पिस्टलचा उल्लेख नाहीये। कुठल्या अनुमानाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? फिर्यादीची प्रक्रिया सुरू आहे, त्यानंतर आपण गुन्हा दाखल करू। गॅरेजवर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो, त्यावेळेला अचानक काही लोक आले। त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं, गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी 1 तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं। मला माहितच नाही की ऍक्च्युअली कोण होतं। फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली। आज तुला फक्त उचलले, याच्यानंतर जीवे मारून टाकू, बोलशील तर, आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर, अशा प्रकारची मला धमकी देण्यात आली। मागच्या दीड महिन्यापूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्याची बोट छाटून त्याचा अपहार करून त्याची बोट छाटली होती। मला वाटतं की तशाच पद्धतीची पुनरावृत्ती या ठिकाणी आजही झालेली आहे की आमच्या शहर प्रमुखावर ज्या पद्धतीनं आज अपहरण करून त्याचं जे केलं, मला मी खरं तर पोलीस प्रशासनाचं खूप खूप आभारी आहे। कारण त्यांच्या सतर्कतेमुळे खरं तर माझ्या कार्यकर्त्याचा जीव वाचला। आणि खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या माणसाच्यामुळे, प्रताप चिखलीकर नावाच्या माणसामुळे जी दहशत निवडणुकीच्या माध्यमातून केली, की ज्या कार्यकर्त्याने विरोधामध्ये प्रचार केला, त्याच्या पक्षाचा प्रामाणिकपणाने प्रचार केला, त्याच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं षडयंत्र करून त्याची जी दहशत निर्माण केली जाते। याविषयी बोलूया। आपले प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, काय नेमके आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत आणि आता पोलिसांकडून काय नेमकी कार्यवाही केली जाते? निश्चितच विक्रांत, जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ही ठाकरेच्या एका कार्यकर्त्याचं लोहा कंधार मतदारसंघामधून अपहरण करण्यात आलं होतं। त्यावेळी देखील त्या अपहरणकर्त्यांनी त्या कार्यकर्त्याच्या एका फार्म हाऊसवर नेऊन बोट छाटली होती। त्याचीच पुनरावृत्ती नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा झालेली आहे। कारण की नांदेड शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांचं सायंकाळी 9:30च्या दरम्यान शहरातील बाफना टी पॉइंट येथून काही अज्ञातांनी तोंडाला रुमाल बांधून त्यांना खंजरचा धाक दाखवून त्यांचं अपहरण केलं होतं। त्यानंतर त्यांच्या पत्नीला ही गोष्ट कळल्यानंतर त्यांच्या पत्नींनी इतवारा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन पोलिसांनी देखील लोहा कंधार येथील जी घटना घडली होती त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन गौरव कोटगिरे यांचं अवघ्या 1.5 ते 2 तासामध्येच शहरातील आपलं धनेगाव परिसरातून त्यांची सुटका केली होती। गौरव कोटगिरे यांचं असं म्हणणं आहे की माझं राजकीय यामधूनच माझी जे आहे ते अपहरण झालेलं आहे। मला खंजर काही लोकांनी दाखवून मला माझ्या प्रॉपर्टीच्या व्यवहाराबद्दल देखील ते बोलले आहेत आणि माझं या ठिकाणी अपहरण झालेलं आहे। खरं म्हणजे जर पाहिलं तर ही दुसऱ्यांदा घटना घडलेली आहे। अतिशय धक्कादायक अशीच घटना म्हणावी लागेल विक्रांत। बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।